नमस्कार. मी नोवेल साल्वे. नागरिकांचे कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांच्या प्रश्नांवर मी गेल्या 4 दिवसापासून आझाद मैदान मुंबई येथे उपोषण करत आहे. अनेक लोकप्रतिनिधींच्या असताना सुद्धा मला आज आझाद मैदान येथे उपोषण करावं लागत आहे. ही मोठी शोकांतिका आहे. कारण असं की कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांचे भ्रष्टाचार एवढे फोफावले आहेत की सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नाकडे यांचं कायम दुर्लक्ष असतो. आपल्या माहितीसाठी मी एक गोष्ट सांगतो की 2022 साली मी नागरिकांच्या काही ज्वलंत प्रश्न आहेत त्यावेळेला कल्याण डोंबिवली महापालिका समोर मी आंदोलन केले होते आणि मागणी केली होती की कल्याणच्या प्रमुख बाजारात, प्रमुख चौकात इथे शौचालय असणं आवश्यक आहे, मुतारी असणं आवश्यक आहे. कारण नागरिकांना हे प्रश्न भेडसावत आहे. आपल्या माहितीसाठी सांगतो की कल्याणकर जनतांसाठी ही लज्जास्पद गोष्टी आहे की शिवाजी चौकापासून तर झुंजारराव चौकापर्यंत जे मोठे मोठे व्यापारी आहेत ते सुद्धा लघवीला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये जातात. या गोष्टीची लाज कल्याण डोंबिवली महापालिकेच्या प्रशासकाला वाटायला पाहिजे. पुष्पराज कल्याण पश्चिम या भागात पुष्पराज चौकाच्या परिसरातले जे व्यापारी आहेत, मोठे मोठे सोने चांदी दागिन्याचे व्यापारी आहेत, ते कल्याण कोर्टामध्ये लघवीला जातात. किती मोठी खेदाची गोष्ट आहे. या विषयावर मी अनेक वेळा आंदोलन केलं. तर 2022 साली सुद्धा मला लिखित आश्वासन दिलं होतं महानगरपालिका प्रशासनाने की मुतारी आणि शौचालय हे बनवण्यात येतील त्वरित. आज त्या गोष्टीला 4 वर्ष उलटून गेली. त्याच्यानंतर 2025ला पण मला लिखित स्वरूपात दिलं होतं. मी अशा 3-4 वेळा आंदोलन केलं होतं. तरी नागरिकांचा प्रश्न तसंच आहे. आपल्या सर्वांना एक विनंती आहे की माझ्या या आंदोलनाचं त्वरित प्रशासनाने दखल घ्यायला पाहिजे आणि नागरिकांच्या सुविधावरती प्रश्न जे निर्माण आहे ते प्रश्न सोडवले पाहिजे. नंबर 2, शौचालयाच्या प्रश्नाच्या नंतर सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न. आमच्या कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रामध्ये एकही महापालिकेचा दवाखाना व्यवस्थित नाही. मुळात आमच्या कल्याण पश्चिमला रुक्मिणीबाई दवाखाना आहे, ते आजारी अवस्थेत आहे. एखाद्या व्यक्तीला कुत्रंसुद्धा चावलं तर त्या ठिकाणी इंजेक्शन मिळत नाही. त्याच्यासाठी ते दवाखाना महापालिका प्रशासनाने किंवा राज्य सरकारने सुसज्ज करून सर्वसाधारण नागरिकांना तिथं मोफत इलाज मिळाला पाहिजे अशी सुविधा त्वरित त्यांनी करावी. नागरिकांच्या सुविधांकडं महापालिका प्रशासनाचं दुर्लक्ष आहे, परंतु बिल्डरांकडे त्यांचं फारच माया वाटते. कारण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची ख्याती अशी आहे की ते बिल्डर धार्जिन नगरपालिका आहे. तुमच्या निदर्शनास एक गोष्ट आणू इच्छितो. सर्वसाधारण नागरिकांच्या जीवाला धोक्यात टाकून एका मोठ्या टोलेजंग इमारतीला परवानगी देण्यात आली. ती इमारत मुळात पेट्रोल पंपच्या जागेवरती, कल्याण पश्चिमला भवानी चौक येथे एक पेट्रोल पंप आहे इंडियन ऑइलचा. त्या इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपच्या जागेवर अर्ध्या जागेवरती त्यांनी पेट्रोल पंप चालू केलं, अर्ध्या जागेवरती त्यांनी मोठी टोलेजंग इमारत बांधलेली. कायद्याला बगल देऊन कायद्याची मोडतोड करून ते बिल्डिंग बांधण्यासाठी परवानगी देण्यात आलेली. बिल्डिंग आणि पेट्रोल पंपचं मधला जो अंतर आहे
हे कमीत कमी 23 मीटरचं असायला पाहिजे, परंतु तिथं 10 मीटरचंही अंतर नाही. उद्या जर पेट्रोल पंपला आग लागली किंवा पेट्रोल पंपमध्ये ब्लास्ट झाला तर लाखो रुपये खर्च करून फ्लॅट घ्यायला येणारे लोक त्या बिल्डिंगमध्ये मृत्युमुखी पडतील, त्यांचा जीव जाईल. नाहक सर्वांचं जीव बळी देण्याचं काम ही कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासन करत आहे. तर मुळात माझा प्रश्न असा आहे की त्या बिल्डिंगला दिलेला जी परवानगी आहे ती रद्द करावी, ते बिल्डिंगला निष्कासित करावी. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने आरोग्य सुविधा सुसज्ज करावा. सर्व सामान्य जनतेसाठी जागोजागी जिथं आवश्यकता आहे त्या ठिकाणी मुतारी आणि टॉयलेट बनवावी. हे प्रमुख असे मुद्दे आहेत. अजून काही मुद्दे आहेत जे मी लिखित स्वरूपात महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना दिलेलं आहे. माझी मुख्य सचिवांना विनंती आहे की त्यांनी या विषयावरती कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाला जबाब विचारावा आणि या सगळ्या गोष्टीचं कुठं ना कुठं मार्ग काढून जनतेला न्याय द्यावा. जनतेला न्याय मिळत नाही तोपर्यंत माझा हा उपोषण आझाद मैदानावर सुरूच राहील. तरी मी आपल्या सर्वांची अनुमती घेतो आणि कल्याण महानगरपालिकेला परत एक विनंती करतो की त्वरित या दिलेल्या ज्वलंत नागरिकांच्या प्रश्नांवर तोडगा काढून या सर्व प्रश्नांचं समाधान करावेत. अन्यथा माझं आंदोलन मला अजून तीव्र करावं लागेल. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील राहणाऱ्या जनतेसाठी माझा हा आंदोलन कायम सुरू राहील, त्यांच्या नागरिक हक्कासाठी आणि भविष्यामध्ये नागरिकांना चांगली सुविधा मिळावी म्हणून माझा हा आंदोलन मी पुढेही चालू ठेवेल. आणि जर नगरपालिका प्रशासनाला माझं आंदोलन नको असेल तर त्यांनी नागरिकांना सुसज्ज अशी सुविधा पुरवावी. जय हिंद, जय महाराष्ट्र.